नमस्कार, मी प्रवीण एरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग अपडेट आहे. लाडक्या बहिणींनो, थेट तुमच्या अकाउंटला ठिकाणी दिवाळीनिमित्त मोठ्या ठिकाणी बोनसची रक्कम जमा केली जाणार आहे. त्या संदर्भात सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा ठिकाणी करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाची मोठी अनाउन्समेंट या ठिकाणी केलेली आहे. ऑक्टोबर हप्ता आणि तुम्हाला ठिकाणी भाऊबीजची ओवाळणी एकाच वेळेस या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे सर्वच बहिणी खुश झालेल्या आहेत. आता ही रक्कम किती असणार आहे, कधी जमा होणार आहे, सर्व तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, तर व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओला लाईक करून द्यायचे आहे, कारण की तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून सर्वात अगोदर सर्व बहिणींनी या व्हिडिओला लाईक करायचे. ज्या माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या बहिणींनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की तुम्हाला या चॅनलवरती सर्व लाडकी बहीण योजनेबाबत A to Z सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असतात, पुराव्यासहित 100% ऑथेंटिक. म्हणून सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता बघा, हे जे काही हप्ता असणार आहे किंवा हा जो काही बोनसचा निधी असणार आहे, हा कोणत्या बहिणींना मिळणार आहे? ज्या बहिणींची KYC झाली असेल त्याच बहिणींना हे पैसे मिळणार आहेत. तर कमेंट करून सांगायचं आहे की तुमची KYC झाली की नाही. जर का तुमची KYC झाली असेल तर लिहून पाठवा की हो सर माझी KYC झालेली आहे, आणि जर का तुमची KYC झाली नसेल तर लिहून पाठवा की नाही सर माझी KYC झालेली नाही आहे. मग तुमची KYC सुद्धा मी फ्रीमध्ये करून देणार आहे, कारण की प्रत्येक बहिणीला लाभ मिळाला पाहिजे, प्रत्येक बहिणीला पैसे मिळाले पाहिजे, हा माझा हेतू आहे. म्हणून सर्व बहिणींची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. जर का तुमची KYC झाली असेल तर उत्तम गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्हाला पैसे मिळत राहतील. आणि जर का तुमची KYC झाली नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायची आहे. आपल्या चॅनलवर त्या संदर्भात एक व्हिडिओसुद्धा आहे, 8 मिनिटाचा. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला मी KYC कशी करायची 2 मिनिटामध्ये घरी बसला लाईव्ह याची संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवली, की अशा प्रकारे लाईव्ह संपूर्ण माहिती भरायची आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलला भेट देऊन बघू शकतात. किंवा तुमची KYC जर का करायची असेल तर सर्वात अगोदर व्हिडिओ लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि कमेंटमध्ये टाईप करून पाठवायचे की सर माझी KYC झालेली नाही आहे. तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. ठीक आहे. आता बघा, ऑक्टोबर हप्ता आणि दिवाळी बोनस निमित्त देखील सर्वात महत्त्वाची घोषणा करण्यात आली. त्याविषयी आपण संपूर्ण माहिती आता पुराव्यासहित बघणार आहोत. पण त्या अगोदर तुमचे शेजारी पाजारी ज्या महिला असतील किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये तुमचे जे काही बहिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या, कारण की त्यांनासुद्धा ही अपडेट कळाली पाहिजे. म्हणून आवर्जून त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्यायचा आहे. आता आपण पुढे जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण ठिकाणी प्रूफची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा, सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर बहिणींसाठी आलेली आहे. ती म्हणजे असं की राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची या ठिकाणी वार्ता आलेली आहे. आता आनंदाची वार्ता म्हणजेच काय आहे हे समजून घ्या. तर महाराष्ट्र सरकार या भाऊबीजेला बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा करणार आहे. आता ह्या भाऊबीजेला बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा करणार आहे. मग रक्कम किती असणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आपण बघूया. बघा, राज्यामधील महिलांना ह्या भाऊबीजेला ऑक्टोबरचा हप्ता मिळेल की नाही याची अजून अधिकृतरित्या ऑफिशियल जी अनाउन्समेंट ती अजून या ठिकाणी झालेली नाही आहे, पण लवकरच ती केली जाणार आहे. पण लाभार्थ्यांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांचा सन्मान निधी जमा होण्याची शक्यता बळावलेली आहे. म्हणजेच बघा बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट अशी आहे की तुम्हाला आत्तापर्यंत 1500 रुपये मिळत होते, पण आता तुम्हाला 2100 रुपयांचा हप्ता या ठिकाणी मिळू शकतो, अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. आणि सूत्रांनुसार ही माहिती मिळाली आहे, त्यामुळे याची जी काही शक्यता त्या ठिकाणी वाढलेली आहे. आतापर्यंत तुम्हाला 1500 रुपये मिळत होते, 1500 रुपयाचा लाभ मिळत होता, पण आता तुम्हाला 2100 रुपयांचा सन्मान निधी या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे शक्यतासुद्धा ठिकाणी वाढलेली आहे. पुढे बघा, योजना बंद होणार आहे का किंवा नाही त्याची संपूर्ण माहिती बघा. तर बघा, मंत्री नरहर झिरवल यांनी सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही आहे, आणि ही योजना 21 ते 65 वर्ष वयातील महिलांना आर्थिक मदत या ठिकाणी करते. याचा लाभ राज्यामधील लाखो लाभार्थींना या ठिकाणी होणार आहे आणि होत आहे. लाखो लाभार्थी महिलांना होणार असल्याचं ते म्हटलेले आहे. ही योजना सुरू ठेवण्यासाठी लाडक्या बहिणींना KYC करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. म्हणजेच काय, जर का तुम्ही KYC केली नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. म्हणून तुम्हाला KYC करणं बंधनकारक केलेलं आहे. म्हणून सर्व बहिणींनी KYC करून घ्यायची आहे. आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं तर आत्तापर्यंत 1 कोटी किती 1 कोटी बहिणींनी KYC केलेले आहे. म्हणजेच 1 कोटी प्लस बहिणींची KYC झालेली आहे. आता जवळजवळ अजूनही 1 कोटी महिला बाकी आहे. तर ज्या ज्या बहिणींची KYC बाकी असेल त्या बहिणींनी कमेंट करून सांगायचं आहे की सर माझी KYC बाकी आहे. तुमची KYC आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. त्यासाठी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ज्या बहिणी चॅनलला सबस्क्राईब करणार आहेत त्याच बहिणींची KYC करून मिळणार आहे. म्हणून सर्वांनी चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा. फ्रीमध्ये तुम्हाला अपडेट मिळणार आहे आणि तुमची KYC करून मिळणार आहे.
आता बघा, जर का तुमची KYC झाली असेल तर लिहून पाठवा की हो सर माझी KYC झाली आहे, आणि जर का तुमची KYC झाली नसेल तर लिहून पाठवा की नाही सर माझी KYC झालेली नाही आहे, तुमची KYC आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, त्यासाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. दर महिन्याला लाभार्थ्यांना 1500 रुपयांची अडकीने मदत करण्यात येते. किती? 1500 रुपयांची तुम्हाला अडकीने मदत मिळत असते. किती महिन्याला? प्रत्येक महिन्याला. आता बघा, 2100 रुपयाचा हप्ता कधी जमा होणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मंत्री नरहर झिरवळ यांनी या योजनेविषयी मोठे संकेत दिले आहेत. गरज पडल्यास सन्मान निधीमध्ये लवकरच वाढ करण्याचा विचार करण्यात येईल असं वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि आता निवडणुका लागणार आहेत, त्यामुळे तुमची रक्कमसुद्धा ठिकाणी वाढण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. कारण की निवडणुकीच्या तोंडावर सरकार तुम्हाला 2100 रुपयांचा हप्तासुद्धा ठिकाणी देऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं, 1500 रुपये मिळाले पाहिजे की 2100 रुपये मिळाले पाहिजे? कमेंट करून सांगा. जर का तुमची इच्छा असेल की सर 2100 रुपयाचा हप्ता मिळाला पाहिजे तर कमेंट करून सांगा सर 2100 रुपयाचा हप्ता मिळाला पाहिजे. आणि जर का तुमची इच्छा असेल की 1500 रुपयेच पाहिजे तर कमेंट करून सांगा सर फक्त 1500 रुपयेच मिळाले पाहिजे. जी तुमची इच्छा असेल ते कमेंट करून सर्वांनी सांगायचं आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, गरज पडल्यास सन्मान निधीमध्ये लवकरच वाढ करण्याचा विचार करण्यात येईल असं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना मोठी आर्थिक मदत मिळेल असे ते या ठिकाणी म्हटलेले आहेत. पालघर जिल्ह्यामधील डहाणू येथे आयोजित सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे आता 2100 रुपये हप्ता कधी मिळेल याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे की 2100 रुपयांचा हप्ता कधी जमा होणार आहे. आता बघा, जर तुम्ही बघितलं तर 57 महिलांना कर्जपुरवठा म्हणजेच काय, बघा लाभार्थ्यांना मोठ्या अडकीने आर्थिक अडकीने मदत मिळेल अशा ठिकाणी ते म्हटलेले आहेत. पालघर जिल्ह्यामधील डहाणू येथे आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे आता 2100 रुपये हप्ता कधी मिळेल ह्याकडे लाडक्या बहिणीचं लक्ष लागलेलं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर 57 महिलांना कर्ज पुरवठा या ठिकाणी कशाप्रकारे, तर महिलांच्या उद्योजकतेला त्यांच्या आत्मविश्वासाला दिलेले बळ असल्याची प्रतिक्रिया तटकरे यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी सुद्धा लवकरच ही योजना लागू करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. अशी KYC करायची. आता KYC कशी करायची तेही समजून घ्या. बघा, माझी लाडकी बहीण योजनेच्या KYCसाठी लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in या साईटवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला KYC करायची आहे. आता बहुतेक बहिणींना काय होतं आहे, तर बहुतेक बहिणीची फसवणूक होते. KYC करताना त्यांना वेबसाईट या ठिकाणी सापडत नाही आहे आणि चुकीच्या वेबसाईटवरती माहिती टाकतायत. त्यामुळे काय होतं, तर त्यांचे जे काही डिटेल आहे त्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी जात असतात. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. म्हणून तसं न करता जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरच तुम्हाला माहिती भरायची आहे. आता बघा, तुम्हाला मी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओसुद्धा दिलेला आहे, 8 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्यावर तुम्हाला मी सर्व माहिती दिली की KYC कशी करायची, कोणत्या वेबसाईटला जायचं आहे, आणि त्याची लिंकही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिली आहे. तर त्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला KYC करायची आहे. लाईव्ह KYC 2 मिनिटामध्ये तुम्ही घरी बसल्या करू शकता तुमच्या मोबाईलवर. तर कशाप्रकारे करायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिली आहे. तर तो व्हिडिओ सर्वांनी बघून घ्या. अजून बघितला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली आहे आणि त्या प्रकारे तुम्ही KYC जर का केली तर तुमचा लाभ हा चालूच राहणार आहे, बंद होणार नाही आहे. नाहीतर भरपूर बहिणी KYC करताय पण चुकीचे करताय, त्यामुळे त्यांचे लाभ हे बंद होऊन जातील. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा, लॉगिन नंतर KYCवर क्लिक करा. KYC फॉर्म भरा. लाभार्थी बहिणींनो, फॉर्ममध्ये आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे. आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन सेंड OTPवर क्लिक करायचं आहे. आता तुमच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल आणि हा OTP टाकायचा आहे आणि सबमिट बटन तुम्हाला दाबायचं आहे. पुढे पात्र बहिणींनी पती अथवा वडिलांचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड नोंदवायचे आहे. म्हणजेच काय, तुम्हाला KYC करताना तुमची KYC करायची आहे, पण तुम्हाला तुमच्या वडिलांची किंवा तुमच्या पतीची KYC करावी लागणार आहे. ज्या बहिणीचं लग्न झालं असेल त्यांनी पतीची KYC करायची आहे आणि ज्या बहिणीचं लग्न झालं नसेल त्यांनी वडिलांचा आधार क्रमांक टाकून या ठिकाणी KYC करायची आहे. आता यामुळे काय होतं आहे, तर तुमच्या वडिलांचं आणि तुमच्या पतीचं सुद्धा तुमच्या कुटुंबाचं किती वार्षिक उत्पन्न हे चेक केलं जात आहे. त्यामुळे बहिणी अपात्र आहेत की पात्र हे सुद्धा डिसाईड केले जात आहे. आता पुन्हा संमती दर्शवून सेंड OTPवर क्लिक करा. मोबाईलवर आलेला OTP टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचे. अशा प्रकारे तुमची जी KYC ती होऊन जाणार आहे. आता तुम्हाला हे सांगितलं, हे तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला प्रॅक्टिकल करायचे. तुम्हाला प्रॅक्टिकल कसे कुठे क्लिक करायचे, कशा प्रकारे माहिती भरायची हे तुम्हाला पाहिजे. तर त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे, लाईव्ह प्रोसेस दाखवले. तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. आणि जर का तरीही तुम्हाला KYC करता येत नसेल तर तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. फक्त कमेंट करून सांगा की सर माझी KYC बाकी आहे, मला KYCच्या ठिकाणी मदत करून द्या. तुमची KYC आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.